राधिका, अथर्व आलाय का इथे? आता लक्षात आलं का तुमच्या? हा, सरळ उत्तर देशील तर बस. अथर्व, अथर्व बाहेर ये. आलाय तो इथे. आम्हाला न सांगता त्याला घेऊन आलीस? आम्ही मूर्खासारखे टेन्शन मध्ये त्याला सगळीकडे शोधतोय तिथे. मी काय घेऊन आले नाही. मी काऊन घेऊन येऊ? तो स्वतःच आला इथे. अरे काही काय बोलते? स्वतःहून आला म्हणे. तू घ्यायला आली होतीस त्याला, मला माहितीये सगळं, मी पाहिलंय. आणि तो खूप हॅपी होता आमच्याकडे. तो कशाला येईल तुझ्याकडे? सांगते ना तुम्ही. तू वेडीस काय? अरे काय चिमटे मिमटे कसले काढते? राधिका, चिमटा कसला काढतेस तू? अथर्व तुम्हाला सोडून माझ्याकडे काऊन आला याचं कारण हवंय ना तुम्हाला? ते सांगण्यासाठी चिमटा घेतला. म्हणजे विंडो की काही? आता यातही हिचं काहीतरी लॉजिक असणार आहे. तो इकडे येण्याचा आणि मला चिमटा काढण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे शन्या. मला सांग, मी जेव्हा तुला चिमटा काढला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तू कुणाचं नाव घेतलंस? आता कोणाचं नाव घेतलं यार मी परत? तुझ्या आईचं. शन्या, माणूस कोणी असो, भला असो, बुरा असो, गरीब असो, श्रीमंत असो, पण जेव्हा त्याला काही त्रास होतो, जेव्हा त्याला काहीतरी दुखतं, तेव्हा तो पहिल्यांदा आपल्या आईचं नाव घेतो. कारण आई आपल्या बाळाला 9 महिने पोटामध्ये वाढवत असते. आईशी ना जोडलेली असते ग. जेव्हा ते पोर जन्माला येतं, जेव्हा ती ना तोडली जाते, आणि तरी त्या पोराला काही दुखलं, काही त्रास झाला, तर सगळ्यात पहिल्यांदा आईला कळतं, आईला त्रास होतो. अरे पॉइंट काय? विषय काय? काय मेलोड्रामा चाललाय यार तुझा? शन्या, जोपर्यंत तू आई होत नाही ना, तोपर्यंत तुला नाही कळायचंय. एक मिनिट, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? अथर्वला काय आमच्याकडे त्रास होत होता? हो, त्रास होत होता. काल रात्री दार वाजलं म्हणून मी दार उघडलं तर समोर अथर्व. त्याच्या पोटात दुखत होतं, कळवळत होता बिचारा. त्याला विचारलं मी, काय झालं बेटा? तेव्हा त्यांनी सांगितलं या शन्याने तिला केक दिला म्हणून त्याच्या पोटात दुखून राहिलं. मला का ब्लेम करते तू? हा म्हणजे मी केक दिला होता त्याला, पण तो केक चांगला होता. खराब केक कशाला देईन मी त्याला खायला? काही काय बोलते? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.